विश्वास मोहिते यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी निवड करावी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी. सामाजिक न्याय, दलित, वंचित व शोषित घटकांच्या प्रश्नासाठी गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विश्वास मोहिते यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी मागणी विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे केली. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की विश्वास मोहिते यांनी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि जनजागृतीच्या माध्यमातून अनुसूचित जाती, दलित, वंचित व शोषित समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने कार्य केले आहे. विविध शासकीय कार्यालयातील अन्याय, सामाजिक प्रश्न, संविधानिक अधिकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना त्यांनी सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. विश्वास मोहिते यांनी कराड शहर शांतता समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली असून आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षण, सामाजिक प्रबोधन, युवक विकास आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेकडून संस्थेला आदर्श संस्था म्हणून गौरविण्यात आले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी समाजहिताची भूमिका सातत्याने मांडली आहे. ते तिरंगा रक्षक या साप्ताहिकचे तसेच दैनिक क्रांतिकारी जय भीमचे संपादक म्हणून कार्यरत असून सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, दलितांवरील अत्याचार, वंचित घटकांचे प्रश्न आणि लोकहितांच्या विषयांवर सातत्याने लेखणी चालवत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न शासनाच्या निदर्शनास आली असून संबंधित यंत्रणाही त्यावर कार्यवाही केल्याची उदाहरणेही शिष्टमंडळाने नमूद केली आहेत. शिष्टमंडळाने असेही म्हटले आहे की अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नाची सखोल जाण, तळागाळातील कामाचा प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि लोकहितासाठीची निष्ठा या गुणांचा विचार करून विश्वास मोहिते यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यास आयोगाचे कार्य अधिक प्रभावी होईल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन पाठवणाऱ्या शिष्टमंडळामध्ये दीपक मोहिते अहिल्यानगर, असलम शेख रत्नागिरी, संतोष माने विंग तालुका कराड, दीपाली वाघमारे सांगली, बाबासाहेब कांबळे शिराळा, संपतराव मोहिते कराड आणि अभिजित सपकाळ खंडाळा यांचा समावेश होता. सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करणाऱ्या विश्वास मोहिते यांच्या कार्याचा योग्य सन्मान म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली.